ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उंदरवाडीत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत राहते घर भस्मसात। आगीत अंदाजे 15 ते 20 लाखाचं नुकसान। सरवडे व उंदरवाडी तालुका कागल गावच्या हद्दीलगत शामराव महादेव केसरकर यांचे उंदरवाडी हद्दीत गट क्रमांक 783 मध्ये राहते घर व जनावरांचा गोठा याला आग लागून मोठे नुकसान झाले आहे। 1 जानेवारी रोजी रात्री 10च्या सुमारास लाईट ये-जा करत असताना शॉर्ट सर्किटने आग लागली। दरम्यान यावेळी शॉर्ट सर्किटने काही क्षणातच आतील जनावरांच्या गवताने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं। शेजारील आयडियल अकॅडमीचे महेश बुजरे यांना घरातून धुराचे लोट व आगीचे लोट निदर्शनास आले। त्यांनी सरवडेचे सरपंच रणधीर सिंह मोरे व बिद्रीचे संचालक आर.के. मोरे यांना आगीची कल्पना दिली व त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठी असल्याने अग्निशामक दलास घटनेची माहिती देण्यात आली। बिद्री भोगावती हमीदावाडा कारखान्याचे अग्निशामक दल पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। या आगीत कडबाकुट्टी मशिनरी जळून खाक झाली। घरातील कपडे, टीव्ही, पशुखाद्य, खते, गवत, फर्निचर, नांगरटीचं साहित्य, पाईपलाईन साहित्य, तिजोरी, प्रापंचिक साहित्याने पेट घेतला। यावेळी तिजोरीतील शॉर्ट सर्किटने लागलेल्या या आगीत बैलजोडी विकलेले पैसे अंदाजे 2 लाख रुपयांची रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झालं व महत्वाची कागदपत्रे भस्मसात झाली। एक म्हैस रेडी दगावली। यात सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। सरवडे गावचे आणि उंदरवाडीचे आमचे शेतकरी शामराव महादेव केसरकर यांचं शेतीच्या तिथं घर होतं, त्यामध्ये रात्री शॉर्ट सर्किटनं आग लागली। त्यामध्ये प्रापंचिक साहित्य सर्व शेतीचे अवजार आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामध्ये त्यांचं एक जनावर पण दगावलं आणि ही नुकसान भरपाई भरून निघण्यासारखी नाही आहे। तरी शासनानं त्यांना योग्य तो पाठपुरावा करावा, त्यांना मदत काहीतरी द्यावी। त्याचप्रमाणे जे मित्र ग्रामस्थ किंवा मित्र परिवार जे आहेत सदन, त्यांनी पण सदहाताने मदत करून त्यांनी कष्टातून संसार आपला फुलवला होता आणि तो आज जमीन उद्ध्वस्त झालेला आहे आणि एवढा आघात दुसऱ्या कोणावर होऊ नये एवढी ईश्वरचरणी प्रार्थना। आगीनंतर उंदीरवाडीचे तलाठी एस.व्ही. मोरे, ग्रामसेवक दत्तात्रय ढेरे, पोलीस पाटील दीपाली हिंदूराव परीट, ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, अमोल गुरव यांनी पंचनामा करून शासन स्तरावर मदत मिळवण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू असं सांगितलं। महानकर न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे।